महाराज यांना मी नम्र अभिवादन करते आणि आज माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. सर्वप्रथम तुम्ही मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला माझ्या आयुष्यातील काही लोकांना आज इथे मेन्शन करायचं आहे ज्यांनी मला आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये खूप काही सपोर्ट केला आहे. फर्स्टली माझे पॅरेंट्स ज्यांनी मला सगळ्यात जास्त माझ्या लाईफमध्ये सपोर्ट केला आहे. अनफॉर्च्युनेटली ते आज इथे येऊ नाही शकले बट ते मला लाईव्ह बघत आहे. आणि सेकंडली मला माझ्या टीचर्स लोकांबद्दल काही बोलायचं आहे. माझ्या HOD मॅम अपर्णा पांडे मॅम यांनी मला खूप सपोर्ट केला आहे. आणि एक्सपिरियन्स शेअर करायचा झाला तर नॉट इवन ओनली लेक्चर, त्याच्या व्यतिरिक्त पण आपल्याला जर आपल्या लाईफमध्ये काही कमी जास्त वाटत आहे तर मॅम क्विकली आम्हाला आमच्याच फेसकडे बघून पण त्या आम्हाला सांगायच्या की बेटा काही झालं आहे का, व्हॉट्स रॉंग विथ यू. आणि देन त्या आमचा प्रॉब्लेम सॉल्व करत होत्या आणि त्या नेहमी आमच्या पाठीशी उभ्या होत्या पूर्ण ॲकॅडमिक सेशन्सपर्यंत. सेकंडली ठोंबरे सरांनी वन्स अपॉन अ टाईम मला आठवते की मी ठोंबरे सरांकडे गेली होती आणि खूप डिमोटिवेटली गेली होती कारण मला खूप टेन्शन व्हायची की लोक क्या बोलेंगे, लोक क्या सोचेंगे, खूप टेन्शन घ्यायची मी. सरांची खूप कमी कम्युनिकेशन होते पण एकदाच अशी जाऊन केबिनमध्ये होते त्या टाईमला मी सरांची थोडा बहुत एक्सपिरियन्स माझा शेअर केला. सरांनी मला म्हटलं बेटा तुझ्या लाईफमध्ये जर कोणी तुझा रोल प्ले करत आहे, मोस्टली तुझे आईबाबा आहेत, तुझे काही फ्यू फ्रेंड्स असतील, ते लोक तुझ्या लाईफमध्ये काहीतरी रोल प्ले करत आहे तर त्या लोकांचं टेन्शन घे. अशा लोकांचं टेन्शन घ्यायचं नाही जे लोक आपल्या लाईफमध्ये काही रोल प्ले करत नाही. सो हे माझ्यासाठी खूप मोटिवेट झाली मी या गोष्टीमुळे आणि त्यानंतरच मी माझ्या लाईफकडे पाहायचा माझा अँगलच चेंज झाला. या गोष्टीनंतर मी स्वतःला कधीच कमी नाही समजलं आणि हा क्वेश्चन तर माझ्या मनातून मी काढून टाकला की लोक क्या सोचेंगे. आणि माझे सर्व काही फ्रेंड्स ज्यांनी मला आजपर्यंत इतकं काही सपोर्ट केला आहे, सर्व TNP डिपार्टमेंट, थँक्यू पोटे सर, सगळ्यांनी खूप जास्त सपोर्ट केला आहे आणि थँक्यू सो मच.